जय श्रीराम, जय शिवराय. काल रात्री सोशल मीडियावर श्रीरामपुरातील एका वार्डातून काहीतरी भाषणाचा एक व्हिडिओ आला होता. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या एका काँग्रेस नेत्याने केला होता. सचिन गुजर नावाची ती व्यक्ती शिवाजी महाराजांचा एकीने उल्लेख करून शिवाजी शिवाजी असा मुद्दा म्हणून जाणून बुजून तो शिवभक्तांचे मन दुखवण्यासाठी हा भाषणात तो वक्तव्य तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे. याचा राग मी हा व्हिडिओ काल संध्याकाळी सोशल मीडियावर पाहिला आणि रोज सकाळी उठून मी व्यायाम करत असतो, रनिंगला जात असतो. बेलापूर रोड येथे जात असताना मला सदर व्यक्ती सचिन गुजर तिथे दिसला. तर मी त्या सचिन गुजरला म्हटलं, अरे बाबा तू शिवाजी महाराजांबद्दल असा अपशब्द का वापरतो, अरे का रे का करतो. तो म्हणे का तुझा बाप लागतो का म्हणे, तो असं बोलला. त्याच्यामुळे माझा अजून राग अनावर झाला. मग मी त्याला 2-3 फटके तिथं बेलापूर रोडला मारले मी त्याला त्या ठिकाणी. आणि मग तो तिथून निघून गेला आणि मी माझं निघून आलो तिथं. कारण की शिवाजी महाराजांबद्दल असं चुकीचं वक्तव्य आम्हाला सहन होणार नाही. आम्ही एक हिंदुत्वादी चळवळीतील कार्यकर्ते आहोत. आम्ही शिवप्रहार संघटना श्रीरामपुरात चालवतो. आम्हाला महाराजांचा अपमान सहन होणार नाही, एवढंच. आणि याच्यापेक्षा दुसरं तिथं काही नाही. आणि बिडनॅपिंग केलं असं ते सोशल मीडियावर व्हायरल करू राहिले, हे चुकीचं आहे. मी शिवाजी महाराजांसाठी केलंय, 2 फटके त्याला मारले तर मारलेच. मी खोटं बोलणार नाही. जे केलंय ते मान्य करणार सगळ्या सोशल मीडियावर अख्ख्या श्रीरामपुरात. आणि काय दाखल करायचं ते करा, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करा, काय करायचं ते करा. मी जामीन सुद्धा घेणार नाही महाराजांसाठी. मी सर्वस्वी काही पण करील. माझा जीव पण अर्पण आहे महाराजांसाठी. महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी चंदू आगेचा जीव हा अर्पण आहे. त्याच्यामुळे मी घाबरत नाही कोणत्या गुन्ह्याला. काय करायचं ते करा. पण जे चुकीचं केलंय ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. त्यांनी स्टेटमेंट चुकीचं दिलं म्हणून तो सकाळी मला तिथं दिसलं येताना बेलापूर रोडवर. मी त्याला जाब विचारला का अरे शिवाजी महाराजांबद्दल तू असं चुकीचं का बोलला. तर तो मला म्हणे तुझा काय संबंध आहे म्हणे, तुझं कोण लागतं, तुझा बाप लागतो का. मी दिलाय त्याला 2 कानाखाली मारून ठेवून दिले. मी त्याला 2 टेकून दिल्या कानाखाली मारून. याच्यापेक्षा दुसरं तिथं काही झालेलं नाही. जय श्रीराम, जय शिवराय.